आता शेतकरी मित्रांनो, धानाचा बोनस प्रत्येक जिल्ह्यासाठी वेगवेगळ्या टप्प्यामध्ये वाटपाला सुरुवात झाली आहे. शेतकरी मित्रांनो, प्रत्येक जिल्ह्याचा धानाच्या बोनसची रक्कम वेगवेगळी आहे आणि काही शेतकऱ्यांचे प्रश्न होते की गोंदिया जिल्ह्यातील धानाचा बोनस कधी येणार. तर त्या गोंदिया जिल्ह्यातील जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण त्यांच्यासाठी गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एकूण रक्कम 180,63,56,56,000 इतकी राज्य शासनानं मंजूर केलेली आहे. त्यामुळं गोंदिया जिल्ह्याची जी कमेंट होत्या की आमचा धान बोनस कधी वाटप होणार, तर त्यांचाही आता प्रश्न मिटला आहे. त्यांचा निधीही वर्ग करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि अंशतः आज तो निधी वर्गही झालेला असेल. त्यामुळं गोंदिया जिल्ह्यातील जे धान उत्पादक शेतकरी आहेत त्यांची रक्कम पुढील 2 ते 4 दिवसापासून पडायला शेतकऱ्यांना सुरुवात होईल. शेतकरी मित्रांनो, ही अपडेट आपण प्रत्येक जिल्ह्याची घेणार असल्याचे स्पष्ट केलेलं होतं. पहिल्या दिवशी घेतला तो भंडारा जिल्हा, कालच्या व्हिडिओमध्ये आपण घेतला तो गडचिरोली जिल्हा आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगतोय की गोंदिया जिल्हा. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्याला राज्य शासन टप्प्याटप्प्याने निधी देत आहे आणि तो निधी प्रत्येक जिल्ह्यांना वर्ग होत आहे. त्यामुळं जे धान उत्पादक शेतकरी आहेत त्यांना हेक्टरी 20,000 रुपयाची रक्कम लवकरात लवकर त्यांच्या खात्यामध्ये पडायला सुरुवात होईल. शेतकरी मित्रांनो, काल काही शेतकऱ्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील अशी कमेंट केली की या गडचिरोली जिल्ह्यामध्ये 48 कोटी ही रक्कम खूप कमी आलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची संख्या भरपूर आहे आणि रक्कम कमी आहे, तर कसे वाटप करणार. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही कन्फ्यूज होऊ नका, कारण गोंदिया जिल्ह्यामध्ये मार्केटिंग फेडरेशनसाठी 48 कोटी रुपये आलेले आहेत. परंतु आदिवासी विकास महामंडळ जे आहे त्यांचा जो निधी आहे अजून यायचा आहे आणि आदिवासी विकास महामंडळाची एकूण 52 खरेदी केंद्र होते. त्यामुळं त्यांचाही निधी भरपूर येणार आहे, कारण मार्केटिंग फेडरेशनचे 22 खरेदी केंद्र होते. 22 खरेदी केंद्रावर 48 कोटी रुपयाचा निधी आलेला आहे. तर मग 52 खरेदी केंद्रावर किती रक्कम येईल याचा अंदाजा तुम्ही काढा. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी काही असं समजू नका की त्यांना रक्कम कमी आलेली आहे, कारण आदिवासी विकास महामंडळाची रक्कम अजून यायची बाकी आहे आणि त्याचा पाठपुरावा चालू आहे आणि पुढील 2 ते 3 दिवसात ती पण रक्कम येणार आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यासाठी आदिवासी विकास महामंडळाचं वेगळं बजेट आणि परत मार्केटिंग फेडरेशनचं वेगळं बजेट, असे 2 टप्पे वेगवेगळे आहेत. त्यामुळे 48 कोटीमध्ये गडचिरोली जिल्ह्याचे पैसे तेवढे भागणार नाहीत. त्यामुळे आदिवासी विकास महामंडळाचा निधी आल्यानंतरच पुढची तिथलं शेतकरी कन्फ्यूज झाले की 48 कोटीच गडचिरोली जिल्ह्याला कसे मिळणार. त्यामुळे ही रक्कम भरपूर आहे. अजून आदिवासी विकास महामंडळाची रक्कम ही चांगली रक्कम पुढील 2 ते 3 दिवसामध्ये त्यांच्या मंडळाला पोच होईल. त्याच्यानंतर ते शेतकऱ्याला वाटपाला सुरुवात होईल. आजची अपडेट होती की गोंदिया जिल्ह्यातील एकूण जे शेतकरी आहेत, धान उत्पादक शेतकरी आहेत, ज्या शेतकरी लाभधारक आहेत, ज्या शेतकऱ्यांनी धानात त्यांच्या सातबाऱ्यावर धानाची नोंद आहे, अशा शेतकऱ्यांना एकूण 180,63,56,000 रुपयाचा निधी प्राप्त झालेला आहे, मंजूर झालेला आहे. त्यामुळं तो निधी आता जिल्ह्याला वर्ग करण्यात येईल आणि तो वर्ग झालेला निधी शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर हेक्टरी 20,000 प्रमाणे 2 हेक्टरच्या मर्यादेत पडायला सुरुवात होईल. त्यामुळे धान उत्पादकांनी असं समजू नका की प्रत्येक जिल्ह्यासाठी निधी आहे, तो वेगवेगळा आहे आणि तो सर्व निधी राज्य शासन, फेडरेशन असो अथवा जे खरेदी केंद्र आहेत त्या खरेदी केंद्राला हा निधी वर्ग करण्याची प्रक्रिया आहे. ज्या शेतकऱ्यांचे रजिस्ट्रेशन आहे, ज्या शेतकऱ्यांची सातबाऱ्यावर पीक पाणीद्वारे नोंद केली आहे, अशा शेतकऱ्यांना ते पैसे वर्ग होणार आहेत. त्यामुळं पुढील 2 ते 4 दिवसात सर्व जिल्ह्यांचे पैसे प्रत्येक जिल्ह्याला मिळणार आहेत. शेतकरी मित्रांनो, आज संध्याकाळचे आपली एक अपडेट येणार आहे. त्या अपडेटमध्ये आपण जितक्या जिल्ह्यात जे 10 जिल्हे आहेत धान उत्पादक, त्या 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची एकूण रक्कम किती मंजूर झाली आहे याची माहिती आपण संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये घेणारच आहोत. त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जे आजची अपडेट होती आपली ती सेपरेट गोंदिया जिल्ह्यासाठी होती. गोंदिया जिल्ह्यातील टोटल शेतकऱ्यांना 180,63,56,000 रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे शासनावर. खूप शेतकऱ्यांना वाटत होतं की धानाचा बोनस येणारच नाही, परंतु शेतकरी मित्रांनो, राज्य शासनाने आता मनावर घेतलेला आहे. प्रत्येक जिल्ह्याचा निधी
प्रत्येक जिल्ह्याला वर्ग करण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर काही दिवसामध्ये 2 ते 4 दिवसामध्ये मेसेज यायला सुरुवात होईल. काही जिल्ह्यामध्ये पडायला सुरुवात झालेली असेल असं मी तर म्हणतो आहे, पण जर झाली नसेल तरीही त्यांचे पैसे पुढील 2 ते 4 दिवसामध्ये पडून जाणार आहे. धन्यवाद मित्रांनो. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.